मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी उद्यापासून येलो अलर्ट जारी. हवामान विभागाकडून मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. पुढील आठवड्यामध्ये मुंबईला उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता. पहिल्याच दमदार पावसामध्ये पुण्यातील हिंजवडी फेज 1 मान परिसरातील रस्ते झाले जलमय. रस्त्यावर पाणी साचलं, वाहन चालकांची तारांबळ. तर अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली. नालेसफाईच्या दाव्यांवरून नागरिकांचा मात्र संताप. साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचं जोरदार आगमन. तर महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. शेतीच्या मशागतीच्या कामांना येणार वेग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात. पावसामुळे कोकणातला शेतकरी सुखावला. पावसाचं आगमन झालं, त्यामुळे कोकणात आता शेतीच्या कामांना वेग येईल. दमदार पावसाअभावी गोंदियामध्ये खरीप पेरण्या रखडल्या. शेतकरी चिंतेत सापडले. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. पावसाच्या विलंबाने शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली. पुण्यामध्ये पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कडक पावलं उचलली आहे. पिण्याच्या पाण्याचा व्यावसायिक वापर किंवा गैरवापर करणाऱ्यांवरती 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल. वारंवार नियमांचं उल्लंघन केल्यास थेट फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जाणार असल्याची माहिती. भीमाशंकर परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांकडून आता भाताची पेरणी करण्यात आली. मात्र पावसानं दडी मारली, त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा. भात शेतीवर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांची देखील चिंता वाढली. नाशिकच्या इगतपुरी या ठिकाणच्या शिदवाडी या ठिकाणी टँकरमधून पाणी पुरवठा सुरू. शिदवाडीतील महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून पाणी भरावं लागत होतं. TV9 मराठी या संदर्भातली बातमीने दाखवलेली होती. नाशिकच्या लासलगावमध्ये 20 जूनपर्यंत शून्य पावसाची नोंद. शेतकऱ्यांची चिंता वाढली. गेल्या वर्षी या कालावधीमध्ये 403 मिमी पाऊस झालेला. बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेतच. काही ठिकाणी आज जरी पाऊस झालेला असला तरी मात्र पाणी साठा अनेक ठिकाणी अटलेला. या संदर्भातला टॉप 9 अपडेट्स. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारली आहे. पाणी टंचाईचं संकट गडद. कुडाळ तालुक्यातील वेताळ, भांबर्डे आणि ऐनमळासह विहीर कोरडी पडलेली आहे. गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरूच आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेकडे सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या योजनेला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील 27 पैकी 2च धरणांमधून फक्त 7,348 घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारली आहे. लघु मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर आहे. जिल्ह्यामध्ये सरासरी 40% पाणीसाठा शिल्लक आहे. पाणी टंचाईचं संकट हे गडद झालंय. धुळे जिल्ह्यातल्या धरणांमध्ये केवळ 32% पाणीसाठा शिल्लक. लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्यानं घटला. जलसाठा घटला, त्यामुळे पाणी टंचाईचं संकट देखील निर्माण. छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून हर्सुल तलावातील पाणी उपसा टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचा निर्णय. नव्या जलवाहिनीमुळे जायकवाडीचं पाणी उपलब्ध होणार असल्यानं तलावावरील ताण होणार कमी. इगतपुरी शहरातील पाणी पुरवठ्याचं योग्य नियोजन करण्याची नगरसेवक भूषण जाधव यांची निवेदनातून मागणी. तळेगाव आणि भावली धरणातील पाणीसाठ्याचं योग्य नियोजन करण्याची देखील मागणी. जालना जिल्ह्यामध्ये जून महिना संपत आला तरी पाणी टंचाईचं भीषण संकट कायम. 59 गावं आणि 31 वाड्यांमध्ये 92 टँकरच्या 180 खेपांद्वारे 1.5 लाखांहून अधिक नागरिकांना पाणी पुरवठा केला जाणार. बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर. शहरातील काही भागांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी भटकंती. लिकेज झालेल्या बॉलवरून पाणी भरण्याची वेळ. दमदार पावसाअभावी गोंदियामध्ये खरीप पेरण्या रखडल्या. शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या. जून अखेरही समाधानकारक पाऊस पडत नाहीये. पेरणीला ब्रेक लागलाय. खरीप हंगाम धोक्यात येण्याची देखील शक्यता आहे.